परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती केल्यानंतर आणि 1 मे पासून रिक्षाचे परवाने रद्द करण्याचे घोषित केल्यानंतर हा वाद वाढण्याचे चिन्ह दिसत असतानाच मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांना 100 दिवसाचा म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे। प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक भाषा बोलणे अनिवार्य असताना महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं गरजेचं असल्यामुळे ठाणे भाजपाचे सचिव ॲडव्होकेट दीनानाथ पांडे यांनी आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर येथे रिक्षा चालकांसाठी 7 दिवसाचे मोफत मराठी प्रशिक्षण उपक्रम ठेवला आहे, ज्यामध्ये प्राथमिक मराठी भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे। त्यांनी सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला 400 ते 500 रिक्षा चालकांनी प्रतिसाद दिला आहे आणि आपल्या नावाची नोंद केली आहे। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी मराठी इच्छाशक्तीमुळे संघर्षाचे वातावरण निर्माण होत होते, परंतु अशा प्रसंगी दीनानाथ पांडे यांनी अतिशय चांगला असा 7 दिवसाचा मराठी भाषा शिकवण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी ज्या हिंदी भाषिक लोकांना अजिबात मराठी येत नाही अशा लोकांसाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे। मराठी फक्त त्यांनीच नाही तर आपण सुद्धा मराठीतच बोलले पाहिजे, तेव्हा कुठे त्यांना सुद्धा मराठी येईल। भाषा ही बोलण्यातून समृद्ध होते, त्यामुळे सगळ्यांनी मराठीमध्ये बोलणे गरजेचं आहे। तसेच हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सकारात्मक भूमिका घ्यायला हवी आणि सर्वांनी मराठीचा मान दाखला पाहिजे आणि मराठीतच बोललं पाहिजे। दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमांनी सर्व लोकांना शुभेच्छा देतो। आमचे दीनानाथजी पांडे यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज 1 मे निमित्त या इकडे घेतलेला आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मध्यंतरी राज्य शासनाने मराठी भाषेचा निर्णय घेतल्यानंतर काही ठिकाणी या इकडे संघर्षाची भूमिका तयार होईल का या पद्धतीची भूमिका समाजामध्ये होत होती, पण एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या इकडे हाती घेतलेला आहे। माननीय लेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी हा उपक्रम पूर्ण ठाणे शहरामध्ये सर्व रिक्षा चालकांबरोबर सगळ्यांना 7 दिवसांमध्ये मराठी शिकता येईल या पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेला आहे। बिना संघर्ष संवाद हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी मनापासून त्याला शुभेच्छा देतो। मराठी भाषेच्या माध्यमाने सगळ्यांचा व्यवहार आणि त्यांचे दैनंदिन काम हे सहज व्हावे, ते सोपे व्हावे या दृष्टिकोनाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। सर्व रिक्षा चालकांना आणि समाजाला याचा फार चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे। मी रिक्षा चालकांच्या बरोबरच फेरीवाल्यांच्या बरोबर पण हा संवाद ते निश्चितपणे करणार आहेत। याच्यामध्ये आता जो 7 दिवसाचा कोर्स आहे हा बेसिक कोर्स आहे। याच्यामध्ये जे दैनंदिन आपल्याला लेफ्ट घ्या राईट घ्या याच्याबद्दलचं जे मला माफ करा अशा संदर्भातलं मराठी हिंदी रूपांतर याच्या संदर्भातलं त्यांनी केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये अधिकची जी माहिती आहे ती याच्याबद्दल पुढच्या कोर्समध्ये ते देणारच आहे। पण या 7 दिवसांमध्ये मराठी भाषा ही सहज व्हावी, कोणालाही त्याच्यामध्ये अडचण होता कामा नये, ती बोलताना त्याची अडचण होता कामा नये या पद्धतीचं नियोजन त्यांनी या कोर्समध्ये केलं। काल पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये पण या इकडे जे लोक महाराष्ट्रामध्ये राहायला आलेले ते वर्षोवर्ष महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांनी खरं तर त्यांची जन्मभूमी सोडून ही कर्मभूमीमध्येच आपलं एक स्थान निर्माण केलं आहे आणि एक योगदान त्यांचंही आहे। त्यांना फक्त भाषेच्या आधारावरती वर्गीकरण न करता त्यांनाही त्या भाषेला आत्मसात करता येईल, त्यांनाही ती भाषा सहज करता येईल या पद्धतीचं नियोजन या कार्यक्रमाच्या माध्यमाने केलेलं आहे। मला निश्चितपणे विश्वास आहे की या उपक्रमामध्ये कुठलाही संघर्ष न टाळता एक चांगल्या पद्धतीचं समन्वय हे समाजामध्ये निर्माण होईल। कामगार दिन पण आहे, त्यामुळे दोन्हीच्या शुभेच्छा देतो। तुम्ही पाहिलं असेल की दीनानाथ पांडे पूर्ण तुम्हाला 7 दिवसाचा जो कोर्स आहे तो दाखवला। शेवटच्या दिवशी प्रॅक्टिकल आहे, परीक्षा आहे छोटीशी, आणि या माध्यमातून जुजबी जे मराठी बोलावं लागतं ते बोलण्याला हिंदी भाषिकांना जर येत नसेल, अजिबात ज्यांना येत नाही त्यांना शिकवण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे। काही लोकांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केला, मराठी बोलता येत नाही त्याची लायसन जप्त करा किंवा काय, तर ही काही पद्धत नाही आहे। कोणाची लायसन जप्त करून काही काम होणार नाही आहे। काही फील्डमध्ये जे लोक काम करतात त्याला दुसरा ऑल्टरनेटिव्ह पण नसतो आपल्याकडे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि मराठी आपण स्वतःही बोललं पाहिजे। बरेचदा माझं पण असं होतं, माझ्या घरच्यांना पण बोलतो, रिक्षात बसल्या तुम्ही अरे कोपरी चलो, अरे घोडबंदर चलो, अरे चलो कशाला, तू पहिले मराठीत बोल। अरे बाबा घोडबंदरला जायचं आहे, आरमॉलला जायचं आहे, कोपरीत जायचं आहे, नौपाड्यात जायचं आहे, आपण
सुरू करतो. मग समोरचा काय जबरदस्ती मराठी बोलेल का? त्यामुळे आपण पण ही सवय केली पाहिजे. आणि मी हे नोट केलंय, आपण असं करतो आणि मी त्या आग्रहाने टाळण्याचा माझ्या जीवनात प्रयत्न केलेला आहे. तर हे जनजागृती कार्यक्रम आहे आणि सकारात्मक आहे. भांडण वादविवाद न करता मराठी बोलायला शिकवलं पाहिजे. लोक तयार आहेत. 400 लोकांनी अर्ज भरलेत, ॲप्लिकेशन केलंय आणि ते तयार झाले ना बोलायला. त्यांना आवडते ते, अनेक लोक भेटतात, त्यांनी येते ऑलरेडी. त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे. उगाच वादविवाद करणं, त्याच्यावर बखेडा करण्याने काही होणार नाही. आणि आता कुठून गेला, आता एवढे वर्ष झाले लोक येऊन, आता यांची फॅमिली होती ते 30 वर्ष झाली. आता आधी लक्षात नाही आलं, लायसन देऊन 20-20 वर्ष झाली. आता त्यामुळे अशा काहीतरी विचित्र भाषा करण्यापेक्षा पॉझिटिव्हली गेलं पाहिजे, सकारात्मक गेलं पाहिजे आणि सर्वांनी मान मराठीचा राखला पाहिजे. आज एक मे आहे म्हणून जाणीवपूर्वक आजचा हा दिवस जो ठेवला आहे त्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. सर्वप्रथम डावखरे साहेब आणि लेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिले टार्गेट केले रिक्षावाल्या लोकांना. आम्ही टार्गेट केले आहे. सोबत फेरीवाल्यांचेही कॉल येत आहे. 400 कॉल आम्हाला आले रिक्षावाल्यांचे. म्हणून आम्ही लगेच काय केलं, 7 दिवसाचे कोर्स असं डिझाईन केलं आहे की ज्यांना एकदम मराठी येत नाही त्यांना आपण ताकद देऊ, त्यांना आपण शब्द देऊ, त्यांना आपण हिंमत देऊ. म्हणजे ते एकदा सुरुवात केलं तर 7 दिवसात त्यांना एवढी ताकद येणार की ते आजूबाजूला लोक बोलतात, बरोबर आपण ऐकलं ना. तर भाषा अशी आहे की आपण ऐकलं तर आपण बोलायला सुरुवात करतो. कोणतीही भाषा आपण बोलू शकतो. तर हे 7 दिवसाचे कोर्स नियमितपणे आपण रिक्षावाल्यांनी केलं तर याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे. संघर्ष न करता याच्यामध्ये लोकांना मराठी बोलायला ताकद, हिंमत आणि शब्द भेटेल. म्हणून आपण हे 7 दिवसांचं केलं. ऑटोमॅटिकली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांच्याही 7 दिवसाचे कोर्स तयार आहे आणि 150 लोकांची कॉलही आली की साहेब आम्हालाही शिकू शकतात. तर आम्ही तेही तयार करतोय. पुढच्या टप्प्यात फेरीवाल्यांनाही आम्ही शिकू. म्हणजे सगळी लोक मला वाटतं ठाणे आणि कळव्यात जे प्रमाण पहिलं होतं ते 50-60% वाढणार आणि लोक मराठी बोलतील आणि बिंदास बोलतील. हे आमचं उद्देश आहे. सर, या मराठी बोलण्याच्या कोर्ससाठी सगळं जे उपक्रम आहे मोफत आहे. आम्ही काहीही पैसे नाही घेणार. या उलट आम्ही त्यांना मराठी आलं तर त्यांना सर्टिफिकेटही देणार की बाबा तुम्ही हे 7 दिवसाचे कोर्स कंप्लीट केलं. समजा नाही केलं तर ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. हे जे 3 ठिकाणी आम्ही स्टार्ट केले कोर्स, ज्ञानोदय आणि आम्ही सरंजीची ऑफिस पहिला इकडे स्टार्ट केलं आहे आणि ओपनिंग झाली. त्याच्यानंतर मंगला शाळा तिकडे स्टार्ट केलं आहे आणि कळव्यामध्ये आनंद विहार. अशा 3 ठिकाणी आपण बॅचेस स्टार्ट करतोय आणि ऑनलाईनमध्ये 25 ते 30 पर्यंत आपण ऑनलाईन पण घेतो.